पृथ्वी जिम्नेश्वर कोण याही संघाला हार्दिक स्वागत शुभेच्छा असतील सर्व तमाम कबड्डी रसिकांकडून या दुसऱ्या सेमीफायनलसाठी। प्रवीण प्रकाश जैन यांना की आपल्या शुभास्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाणार आहे। या स्पर्धेच्या निमित्तानं लाभलेला म्हणून एक व्यक्तिमत्व या अनेक वर्ष क्रीडा क्षेत्राशी फार निगडीत असणारे व्यक्तिमत्व त्यांचं बॅडमिंटन मध्ये त्यांच्या शुभास्ते नाणेफेक केली जाते। पिसट सर पॉइंट दोन्ही संघाला शुभेच्छा। तर मैदान स्वीकारलं शिवराज धन्यवाद मैदानामध्ये उपस्थित राहिला। आणि दुसऱ्या नाणेफेक आपल्या शुभास्ते झाली। विजय ठरलाय तो म्हणजे शिवराजी क्रीडा मंडळ श्रीवर्धन आणि मैदान स्वीकारलं आमंत्रित केलं। हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये नक्कीच रंगला जाणार आहे। बरोबर सांगतो की प्रेक्षक वर्ग आपल्याला ही परवडी आहे। या ठिकाणी देवेन गुरव यांचं सुद्धा आगमन झालं। त्यांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्ताने। तर या ठिकाणी दुसरा सेमीफायनल सामना खेळला जातोय तो म्हणजे विंचवाडी वर्सेस शिवराजी क्रीडा मंडळामध्ये ह्या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान हा सामना खेळला जाईल। आणि यामध्ये नक्कीच शहप्रतिष्ठा दिला जाईल। या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतोय। या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पंच कमिटी आम्हाला फार महत्त्वाचे रायगडच्या कबड्डी असलेलं फार महत्त्वाचे आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं। त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त केलं जात आहे। चढ्यासाठी जातोय तो अनिकेत आणि त्याच्या समोर आहे सातचा डिफेन्स। या ठिकाणी नक्कीच कस लागणार आहे तो कबड्डीचा। एक आक्रमक चढाई बादर तितकाच चांगला गुणवान असा कराटे प्रशिक्षक ज्याच्या माध्यमातून परवा सुद्धा पुण्यात झालेल्या कराटे चॅम्पियन्स लीग मध्ये सुद्धा दर्शन विचाराने गोल्ड मेडल मिळालं होतं। चढाईसाठी येतोय तो म्हणजेच आपल्याला सर्वांचाच परिचित असणारा राहुल चांदोरकर। त्याच्या समोर आहे तो सत्ता डिफेन्स। आणि या ठिकाणी काय घडते ते पाहायचंय। प्रयत्न चांगला आहे आणि या ठिकाणी पहिली चढाई या स्पर्धेची पहिल्या चढाईमध्ये पूर्णपणे या ठिकाणी गोंधळून टाकलंय ते क्षेत्ररक्षकांना। चढाईसाठी जातोय तो म्हणजे आता त्याने एका चढाईत 5 गडी बाद केले। त्याला आनंद बुराणकर यांच्याकडनं 500 रुपये बक्षीस आलेलं आहे। त्याचप्रमाणे तिनू शेख यांच्याकडून 200 रुपये बक्षीस आलेलं आहे। सामना संपल्यानंतर त्याने ती घेऊन जायचं आहे। खरंच प्रयत्न करतोय तो म्हणजे हुशार आणि त्याच्यावर ते म्हणजे
मस्त एक या ठिकाणी पाहायला मिळाला. खरोखरच एक सुपर डुपर रेड या सामन्याचं चित्र पाहत नाही खरं, परंतु या ठिकाणी पुढे काय घडतंय 9-0 जरी हा गुणफलक असला या सामन्यामध्ये काही घडू शकतं. इतके चांगले दिग्गज खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. नक्कीच एक रंगती एक चांगला खेळ पाहायला मिळेल. देवेंद्र गुरव यांच्याकडून पप्पू यांच्या एका चढाईची सुपर डुपर रेड या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. एकाच चढाईमध्ये 5 गडी बाद केली, त्यामध्ये 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी स्वरूपात प्राप्त झालेलं आहे ते देवेंद्र गुरव यांच्याकडून. अनंत फुटाणकर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक एका चढाईसाठी 5 गडी बाद केल्याबद्दल. तो टच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी अक्षयच्या माध्यमातून केला जातोय, परंतु या ठिकाणी 9-0 असा गुणफलक जरी लढत या ठिकाणी देण्याची क्षमता विंचवा देवीच्या खेळाडूंकडून पाहता येईल. टिनू शेख यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक, एकूण 800 रुपयाचं पारितोषिक एका चढाईला या ठिकाणी लाभलंय. प्रेक्षक जो म्हटला जातो तो या श्रीबद्धमध्ये पाहता येईल. त्यामुळे या कबड्डीला जो काही न्याय देतो तो प्रेक्षक वर्ग देत असतो. चढाचढी जातोय तो म्हणजे तुषार साळुंके. आतापर्यंत 800 रुपये सुपर डुपर रेड तर चढचढी येतो तो म्हणजे कमलेश रटाडे त्याच्यासमोर 7चा डिफेन्स आहे. एक लढत म्हणजे नक्कीच टीव्हीवर असला तरी सुद्धा त्यातून सावरायचं आहे. एक चांगला चढा या चांगल्या पत्नीचं प्रदर्शन नक्कीच अपेक्षित असणारे आणि या ठिकाणी यशस्वी ठरला आहे कमलेश रटाडे. एक गुण नक्कीच प्राप्त होतोय. या एका गुणाने गुणसंख्या झाली 10. जबरदस्त लढाई या ठिकाणी पारस पहिला गुण प्राप्त होतोय तो म्हणजे विंचवा देवीला 10-1. चढाचढी जातोय तो म्हणजेच शिवराज खैरे आणि त्याच्या समोर 7चा डिफेन्स या ठिकाणी नक्कीच संजय खेळ करताना पाहायला मिळते. 10-1 असं गुडबलक मैदानामध्ये पाहायला मिळतोय. त्यामुळे नक्कीच एक चांगली लढत मैदानामध्ये होईल अशी अपेक्षा सर्व प्रेक्षक वर्गाची अतिशय शांततेनं ह्या सामन्यात प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतोय. बोनस प्राप्त करून घेतोय तो म्हणजे तुषार. खोलभर अशी चढाई सुंदर असं झाली त्याच्या माध्यमातून पाहिलं आणि गुण प्राप्त करून घेतला आपल्या संघासाठी. चढासाठी येतो तो शिवराज खैरे आणि त्याच्या समोर येते 7चा डिफेन्स आहे. या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करावे लागतील त्या शिवराजला. माघारी परतोय त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा अक्षय आणि एक खरोखरच सांगतो की या ठिकाणी आता पुढची एक समीकरण आहे शिवराजेचा आणि या ठिकाणी गुण प्राप्त करून घेतला. चढाचढी गेला तो पारस आणि त्याच्यावर खूप काय अपेक्षा आहेत. एक लेफ्ट हँड साईडला गोल प्राप्त करा आणि या ठिकाणी गोल प्राप्त करतोय. आतापर्यंत 3 गोल प्राप्त झाले त्यातले 2 गोल तर नक्कीच पारसचे आहे. कमलेश रटाडे याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळतोय. मध्यरक्षकावर जबरदस्त आक्रमण केलं होतं
एक चांगली कबड्डी या श्रीवर्धन शहर मराठी कबड्डी स्पर्धांमध्ये पाहायला मिळत असते आणि त्याही पेक्षा आपल्या गर्दी प्रेक्षकांना पाठिंबा देण्यासाठी खरोखरच या ठिकाणी उपस्थित असतो कबड्डीसाठी त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल त्या स्पर्धेच्या निमित्ताने चढीसाठी जाते म्हणजे पारस एक आक्रमण परंतु या ठिकाणी 2 गोल रक्षकाला बाद केले आणि या ठिकाणी अंकुर बाद होते. आजची ही स्पर्धा खरोखर सांगतो संघाच्या प्रतिष्ठानची स्पर्धा एक मानाची स्पर्धा या ठिकाणी मैदानात खेळली जाते ती समजा देवीच्या प्रांगणामध्ये आणि या ठिकाणी खरोखर चांगला प्रयत्न केला होता तो म्हणजे या ठिकाणी काय करतो एक गुण तर नक्कीच मिळणार एक गुणाचं समाधान मानत पुढे जाण्याचा प्रयत्न देवीचे खेळाडू करताना दिसतंय परंतु या ठिकाणी सुपर टॅकल ऑन आहे. या ठिकाणी चढाई पाहायला मिळते शिवराजे यांच्याकडून अभि केळसकर आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठात स्थानबद्ध व्हायचंय. अभि केळसकर या स्पर्धेला खरोखर सांगतो की आपलं फार मोठं योगदान आहे की आपण उशिरापर्यंत ही स्पर्धा या मैदानामध्ये पाहत आहे. आपली अवस्था पाहून आम्हाला वाईट वाटते की आपण खरोखर व्यासपीठावरून बसलात तर खरोखर ही स्पर्धा आमची यशस्वी होईल. अभि केळसकर आपला विनंती असेल प्रोटेस्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो या ठिकाणी खरोखरच यशस्वी होतोय का ते पाहायचंय आणि या ठिकाणी एक लोन देत खरोखर अतिशय संयमाचा खेळ करत या ठिकाणी गुणफलक आता पाहायला मिळतोय 11-11. प्रेक्षक वर्ग ज्या हुशारीने या मैदानामध्ये बसला होता तोच प्रेक्षक वर्ग ज्याचा अपेक्षित खेळ या ठिकाणी पाहायला मिळत होता तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पाण्याची व्यवस्था करा मैदानामध्ये. अंतिम फेरीमध्ये पोहोचताय तो म्हणजे अमोल सोडून नाही सर त्यामुळे नक्कीच आता कोण अंतिम फेरीसाठी पात्र ठरतोय ते आपल्याला पाहायचं मध्यंतरानंतर सामना सुरुवात होते चढाईसाठी जाते ज्यानं सुपर डुपर रेड केली या स्पर्धेमध्ये पहिलेच 5 पॉईंट मिळवण्याचा मान मिळवला तो म्हणजे राहुल आणि या दोन गडी बाद एक चित्र पालटण्याची क्षमता दाखवण्याचा खेळ त्याच्या माध्यमातून चढासाठी येतोय तो तुषार साळुंखे त्याच्या समोर आहे तो 7चा डिफेन्स आहे. रंगतदार मॅच मैदानामध्ये अनुभवाला मिळते. सर्व प्रेक्षक वर्गाला या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला एक चांगला खेळ साकारताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळते.
एक यशस्वी अशी स्पर्धा या मैदानामध्ये खेळली जाते. उभा राहायचा रे. चढ्यासाठी जातोय तो 11 नंबरची जर्सी पण साखरे याची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते. 7 अशी लढत आहे. अतिशय रंगतदार सामना. 13 सगुडा फलक मान्यवरांच्या माहितीसाठी प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यातून गुणांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी विश्वदी जीवनेश्वर करतोय का ते पाहायचंय. एक हाय व्होल्टेज मॅच चालू होण्यापूर्वीच या ठिकाणी जाहीर केलं होतं तेच मैदानामध्ये आपल्याला सांगताना त्यामुळे प्रत्येक जण एक वेगवेगळे खेळ मैदानामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतात. कमलेश यांना खरोखरच मध्य रेषेवर संयमी खेळ पाहायला मिळतोय. त्यामुळे करूया म्हणू 11-13 असा गुणफलक नक्कीच कोणाच्या बाजूने जाते पाहिजे. ही डुवाय डाय फार महत्वाची असणार आहे. चढासाठी गेला तो पारसच्या समोर 7चा डिफेन्सचा बोनस 6 असणार आहे. डुवाय डाय करूया म्हणू त्या सिच्युएशन मध्ये स्वतः गडी पाहत होतोय. एक गुण नक्कीच मिळणार आहे ते म्हणजे शिवराजीला. त्यामुळे गुणफलक 14-11 असं गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळतोय. डुवाय डाय साठी 5 रन केले. मध्यरक्षकावर खास करून राज याच्यावर आक्रमण होतं त्या अंकुऱ्याचं संयम सांभाळलाय. 15-11 असा गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चढासाठी येतो तुषार साळुंके आणि त्याच्या समोर प्रयत्न करावा लागेल. बोनस साठी खूप काही मेहनत घ्यावी लागते. काही मिळवलाय तो विश्वजी जीवनेश्वर कोण न चढाचढी जातो तो म्हणजे राहुल. त्याच्या समोर 3 अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी सुपर टायगरची संधी विंचवा देवीला नक्कीच आहे. फक्त आपल्या मुलांचं फारकत पाहायला मिळते. 11-15 असं गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे नक्कीच थोडंसं संयमाची भूमिका या ठिकाणी राहुलने घेतली. आपल्या संघाला रेडच्या स्वरूपात चढाईच्या स्वरूपात 7 गुण प्राप्त करून देणारा खेळाडू. त्यामुळे नक्कीच परत गुणांमध्ये फरक 12-15 चढाईसाठी येतोय तो राहुल चांदरकर. त्याच्याकडून खूप काही अपेक्षा आहेत. खरोखर त्याने सिद्ध केलंय आपला खेळ आतापर्यंत. 12-15 असं गुणफलक 5 मिनिटं अधिकारी जाहीर केले. त्यामुळे नक्कीच शिवराजने टाइम मिळवलाय. पुढच्या 5 मिनिटांमध्ये काय घडते काय बिघडते नक्कीच आहे. पण 3 गुणांची आघाडी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे शिवराजीच्या बाजूने या 3 गुणांची फरक मोडतं. 3 गुणांनी पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न शिवराजी करतोय का ते पाहायचं. पुढची चढाई आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 6
एक अशी लढत आहे या जबरदस्त क्षेत्ररक्षण या ठिकाणी आता पुढे धरण्यात येताना पाहायला मिळतंय. या मोरोच्या स्थितीमध्ये पाहायला मिळतंय. या ठिकाणी पाहायला मिळते म्हणजे सिकंदरच्या माध्यमातून 2 गुण नक्कीच मिळणार आहेत. त्यामुळे 2 गुणानं गुणफलक 14 16 असा गुणफलक आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालाय एका सुपर टॅकलनं. त्यामुळे काय घडतंय काय बिघडतंय नक्की जो प्रेक्षक वर्ग धरती आहे या धरती प्रेक्षकांना फक्त कबड्डी पाहायची आहे आणि या कबड्डीचा आनंद आपण ह्या मैदानामध्ये घ्यायचा. समर्पण म्हणतं ते आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. चढण्यासाठी जातो तो म्हणजे अक्षय बोनस ऑन आहे. बोनससाठी प्रयत्न करावा लागेल. राहुल चांदोरकर याची चढाई या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळते. 4 कशी लढत परंतु या ठिकाणी भरपूर प्रयत्न करावा लागणार आहे. या प्रयत्नांमधून यश संपादन करावं लागणार आहे. एक चांगला संघर्ष आपल्याला या मैदानामध्ये करावा लागणार आहे. तो म्हणजे दोन्ही संघाच्या खेळाडूंना चढाईसाठी जात आहेत आणि त्याचा अतिशय संयमी पण जो तितकाच आक्रमक खेळ यापूर्वी आपण पाहिलाय. तर राहुल माघारी परतला त्याला प्रत्युत्तर या ठिकाणी पाहायला मिळतं. तो म्हणजे अक्षयसाठी याची चढाई मध्यरक्षकावर त्याचा आक्रमण या ठिकाणी पाहायला मिळतंय. माध्यमातून त्यामुळे नक्कीच एक गुण प्राप्त होतोय. 17-14 असं गुणफलक आहे. त्यामुळे नक्कीच सामन्याचं चित्र कोणाच्या बाजूने झुकतंय तो येणारा काळ नक्कीच सांगेल. एक सुपर टॅकल सुद्धा या सामन्याचं चित्र पालटू शकतं आणि एक सुपर रेड सुद्धा या सामन्याचं चित्र पालटू शकतं. त्यामुळे नक्कीच सामन्यामध्ये काय घडेल काय बिघडेल ते आपल्याला सांगता येणार नाहीये. परंतु एक आक्रमक रूप आहे ते या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला कुठे गेलं पाणी त्यालाच एंट्रीला पाठवून होती आता. सबस्टिट्यूट प्लेअर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. त्याच्यासमोर क्षेत्ररक्षण असेल त्यामुळे नक्कीच एक त्याच्यावर मोठं आव्हान असेल. नक्कीच पूर्ण करायची आणि त्यासाठी संघर्ष मैदानामध्ये करावा लागेल. मेहनत करावी लागेल तरच गुण प्राप्त होऊ शकतात. शेवटची 2 मिनिटं त्यामुळे फार महत्वाची चढाई असणार आहे. त्या सामन्याचं चित्र पालटते का ते पाहायचं. नको सुपर टायगर नको ते अजिबात. संयम आणि गुण गमावलाय त्यामुळे नक्कीच स्कोर झालाय 14-18. काय करत नाही काय करत नाही. मस्त मस्त मस्त. मिळते 21-14 23-22-14 अशा गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे अंतिम फेरीमध्ये जाण्याचा बहुमान कोणाला मिळतं यापर्यंत सर्व अंतिम फेरीमध्ये पोहोचले. तुमचं चॅनल
तीन नंबर आहे. अडचणी येतो तो म्हणजेच एकच फक्त एकच. ज्यानं भैरवनाथ क्रीडा मंडळाच्या स्पर्धेमध्ये कमाई केली होती राहुल चांदोरकरनं कोणाची कमाई केली होती. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी आपल्याला या सामन्याचं चित्र कोणाच्या बाजूने झुकतंय ते याला काय नक्कीच सांगतोय. कोणाची फारकत या ठिकाणी पाहायला गेलं तर तब्बल 2 मिनिटं 7 जणांची पाहायला मिळते. एक सुंदर गोल प्राप्त होईल तो विंचवा देवीला चढायसाठी जातो. समोर 7 साठी 6 चा डिफेन्स आणि ए राज लक्ष देव. टाइम दे. एक नंबर सफर चांदोरकर याची लढाई मैदानामध्ये पाहायला मिळते. स्कोर आहे किती मोठा घातला टाइम कर मस्त विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. एक जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज मॅच आणि या ठिकाणी या सामन्याचा खरा सामनावीर जो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. अनंत फुटाणे यांच्याकडून 500 रुपये, तिरुशे यांच्याकडून 100 रुपये, तिरुशे यांच्याकडून 200 रुपये आणि देवेंद्र गुरव यांच्याकडून 100 रुपये असे एकूण 800 रुपयाचं पारितोषिक लाभले हे राहुल चांदोरकर यांना. तर मी विनंती करतो राहुल चांदोरकर आपण 800 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं. एक जबरदस्त खेळ, सुपर डुपर रेड, एका चढाईमध्ये 5 गडी बाद केल्यानंतर पूर्ण सामन्याचं चित्र पालटवलं ते राहुल चांदोरकर यांचा या ठिकाणी 800 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाते. 500 रुपये फुटाणकर, 100 रुपये देवाभाऊ, 200 रुपये तिरुशे यांच्याकडून